पुढच्या घडामोडीकडे माजी आमदार सदा सरवणकर यांच्या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे। विद्यमान आमदाराला 2 कोटी मिळतात, मी आमदार नसतानाही 20 कोटी मिळतात असं वक्तव्य सरवणकर यांनी केलंय। 20 कोटींचा निधी कोणत्या आधारावर मिळाला असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी केलाय। या जागेला सुद्धा परवानगी नव्हती। आपल्याला माहिती एखादं स्ट्रक्चर उभं करायचं असेल तर त्याला परवानगी लागते, परवानगी नव्हती, पण नंतर आयुक्त लेवलला आपण ती परवानगी मिळवली झालेली आहे। इथंही होईल। आपल्या माहितीसाठी सांगतो, मी पराभूत जरी असलं तरी सुद्धा आपलं जे नेतृत्व आहे म्हणजे फडणवीस साहेब म्हणा, शिंदे साहेब असलेल्या आमदाराला 2 कोटी मिळाले, तर मला नसताना सुद्धा 20 कोटी मिळतात। करताना मी दिसतोय सगळीकडे। अर्थात समाधान म्हणजे माझा मुलगा आहे, हे लोक आणि शाखा प्रमुख आमचे ही लोक मी कामांची उद्घाटन करतात। मला का फुकटचा पैसा मिळतोय त्यातला अर्धा खिशात टाकतात आहे, त्यामुळे ते बोलणारच। आता मग 20 कोटी त्यांना निधी मिळाला, हा कुठल्या बेसवरती मिळाला? आतापर्यंत एवढे आम्ही राजकारणात बघितलं, जो पडलेला आमदार त्याला निधी मिळत नाही, परंतु जो स्थानिक आमदार आहे त्याच्यापेक्षा 4 पट त्यांना निधी मिळतो। आम्हाला 5 कोटी मिळतो, त्यांना 20 कोटी मिळतो, म्हणजे 4 पट जास्त मिळतो। हा कुठला न्याय आहे आम्हालाच समजत नाही। याच्याबद्दल आम्ही वरिष्ठांशी चर्चा करणार आहोत। आज तुमच्या माध्यमातून आम्हाला ते कळलं आहे। बरं झालं की यांची संस्कृती आणि यांची नियत लोकांना पुऱ्या महाराष्ट्राला समजली आहे। विकास निधी जो काही येतो ही आपण मागणी करायला लागते या निधीची। आज माहीम विधानसभेमध्ये, दादर विधानसभेमध्ये माहीम, दादर, प्रभादेवी इथे अनेक प्रलंबित कामं होती। ह्या कामासाठी आज फडणवीस साहेब असून दे, शिंदे साहेब असून दे किंवा इतर प्राधिकरण असून महापालिकेच्या वतीने या ठिकाणी निधी येतोय। त्याच्यामुळे आज कुठे वैयक्तिक कोणाला निधी येत नाही, तर ह्या कामांसाठी आम्ही निधी आज मागून घेतोय। जी काही कामं असतील याचा प्रस्ताव आम्ही बनवतोय, ते पाठवतोय आणि एक चांगला पुढाकार म्हणून इकडच्या स्थानिक जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आज ही काही कामं होत आहेत। त्याच्यामुळे कोणी याच्यावरती आरोप करायला, मला असं वाटतं की तुमच्या विधानसभेतले जर जनतेचे प्रश्न सुटत असतील ह्याच्यात तुम्हाला आनंद झाला पाहिजे, पण आज कसलं दुःख आहे हे मलाच कळत नाही त्यांचं।